म्हणून मागासवर्गीय, आदिवासी, माझ्या अल्पसंख्याक, माझ्या बहुजन समाजातल्या, माझ्या ओबीसी समाजातल्या, माझ्या भटक्या समाजातल्या सर्व घटकांच्या महिलांच्या करता ती योजना आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला ती राबवायची. साधारण ह्याच महिन्यामध्ये माझा प्रयत्न आहे आणि ते मी करणारच आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आमची सगळ्यांची बैठक झाली की या महिन्यात जुलैचे 1,500 आणि ऑगस्टचे 1,500 3,000 रुपये त्या महिलेच्या अकाउंटला जो लाभार्थीमध्ये बसू शकते त्यांना मिळणार आहे आणि त्यांनी त्यांच्या स्वतःच्या कामाकरता, कारण बऱ्याचशा ठिकाणी घरातल्या खुरपाणीला जाणारी महिला असेल, धुणं भांडी करणारी महिला असेल, त्याच्यामध्ये झाडू पोछा करणारी महिला असेल, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं कचरा गोळा करणारी, काचा गोळा करणारी अनेक प्रकार असतात. अशा प्रकारच्या महिलांना पण समाजामध्ये जरा एक मान सन्मान प्रतिष्ठा मिळण्याच्या बद्दलचा प्रयत्न आपण केलेलाच आहे. आरक्षण देऊ, परंतु आर्थिक सक्षम करण्याच्या करता, थोडं समृद्ध करण्याच्या करता, त्यांना एक कॉन्फिडन्स यावा या दृष्टिकोनातनं आपण ती योजना आणतोय. आज खरं तर मी माझ्याच वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक, कुठं कुस्तीची मैदानं होतात, कुठं कबड्डीची मैदानं होतात, कुठं वृक्षारोपण होतं, कुठं रक्तदान शिबिर अनेक माझे सहकारी घेत असतात, कुठं पुस्तकं वाटण्याचा कार्यक्रम होत असतो, फळं वाटण्याचा कार्यक्रम होत असतो, अनेक प्रकारचे कार्यक्रम होत असतात, वया वाटण्याचा कार्यक्रम होत असतो. परंतु इथं जय असेल, अविनाश असेल किंवा आमचा सुभाष असेल, बाकीचे सगळे सहकारी असतील, त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन 65,000 वृक्ष वाटपाचा कार्यक्रम घेतलाय. बघता बघता ह्याच शहरांनी, ह्याच तालुक्यांनी एक युवा म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला 35 वर्षापूर्वी संधी दिली. साधारण 87-88 ला मी बारामती खरेदी विक्री संघामध्ये बसायला सुरुवात केली. बऱ्याच जण जुन्या लोकांना आठवत असेल. आणि बघता बघता काळ वेळ कुणाकरता थांबत नसतो, इथपर्यंत काळ वेळ गेला आणि मी आता 65 वर्षाचा झालो आणि माझं मलाच कळलं ना की खरंच एवढे वर्ष गेले का, पण झालंय ते झालंय. त्याच्यामुळं मी मगाशीच सांगितलं, काळानुरूप ह्या गोष्टी घडत असतात. नवीन कार्यकर्ते पुढे येत असतात, त्यांना मदत करायची असते, त्यांना मार्गदर्शन करायचं असतं, महिलांना त्या ठिकाणी संधी द्यायची असते. अशा पद्धतीनं आपण आजपर्यंत काम करत आलोय. आज एक कुटुंब एक झाड उपक्रमाअंतर्गत वृक्ष वाटपाचा कार्यक्रम इथं होणार आहे. प्रायोगिक तत्वावर एक ठराविक पुरुषांना महिलांना ते वाटप करणार आहे, कारण पुढेही मला बरेच कार्यक्रम आहेत. आणि उद्या मात्र 1 वाजता त्या मेळाव्याला पण मोठ्या संख्येने आपण सगळ्यांनी यावं. त्याच्यामध्ये साधारण माझी भूमिका तिथं स्पष्ट करणार आहे आणि ज्या योजना मी राज्याकरता आणलेल्या आहेत त्या पण युती सरकारने आणलेल्या आहेत, मुख्यमंत्र्यांनी, आम्ही सगळ्या मंत्रिमंडळाने आणलेल्या आहेत, उपमुख्यमंत्र्यांनी आणलेल्या आहेत. त्या सगळ्याची माहिती ही आमच्याही जीवाभावाच्या कार्यकर्त्यांना असावी अशा पद्धतीनं आमचा सगळ्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या समाजाला आता मौलाना आझाद महामंडळाच्या वतीनं देखील 4.5 कोटी रुपये मंजूर आपण केलेले आहेत मुस्लिम बांधवांच्या करता. त्याकरता माझा सत्कार करायचा आहे. नुसता सत्कार कशाला करता, कुठे गेला आता? सत्कार करण्यापेक्षा बटन दाबो माझं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.